ते अत्यंत घृणास्पद होतं. एका स्त्रीचा असा अपमान माझ्या घरात काय कुठेही झाला ना तरी ते लज्जास्पदच आहे. जे काही झालं, जे काही घडलं ते मी बदलू शकत नाही, पण तुझा राग मी समजू शकतो. या गुन्ह्याबद्दल तुला मला जी शिक्षा द्यायची असेल तू देऊ शकतेस. अरे भाऊ, तुम्ही असं झोकलासा तर आम्हासनी पाप लागल. केवढं केलंय तुम्ही या घरासाठी. पण दौलतराव, सानिकाच्या बाबतीत जे घडलं त्यांनी सगळं शून्य झालं. सानिका, तुला जर का पोलीस कंप्लेंट करायची असेल तर त्याची व्यवस्था मी करतो. घडलेल्या प्रकरणात मदनला जी काही शिक्षा व्हायची असेल ती होऊ देत. नाही साहेब, आमच्याकडनं विषय थांबवलाय आम्ही जातो. होय साहेब, झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता आम्हाला काय बी नग. बेटा, तू मला माझ्या लेकीसारखी आहेस. इथून पुढे हिच्या शिक्षणाची जबाबदारी माझी. तुला जे काही लागेल ते सगळं पुरवलं जाईल. आणि दौलतराव, घडलेल्या प्रकारावर लावलेलं हे मलम नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. मनापासून वाटतं ते बोलतोय. माझा आशीर्वाद आहे या मुलीला असं समजा. साहेब उभं का तुम्ही. या ना बसा साहेब, बसा ना साहेब, बसा. आई या चाड साहेब या. नाही शुभू, आज नाही, पुन्हा केव्हा तरी. आणि जेव्हा येईन तेव्हा चहाने जेवण करूनच जाईन. शुभू, हा, मला माफ कर, मी रागाच्या भरात तुझी बाजू ऐकून घेतली नाही. भाऊसाहेब, मला लाजवू नका. माझ्या मनात तुमच्याविषयी आदरच होता आणि आहे आणि राहणार. आणि मला माहित होतं ज्या दिवशी तुम्हाला सत्य समजेल त्या दिवशी मला न्याय नक्की मिळेल. आणि हे काय शुभू, साहेब ते उद्यापासून कामावर ये. येशील ना? शुभू, हो म्हण की साहेब विचारतात. हो म्हण. काय म्हणते पटकन, काय वाट बघायलास? हळू. श्रावणी, हळू. पाणी घे, पाणी घे. पाणी. वर बघ. पाणी. हो हो. सावकाश पी गो. बरे आहेस ना? बरं. काय ग बाळा, पिठलं तिखट झालंय का? नाही, ते गरम गरम खाल्लं ना म्हणून तेवढा ठसका लागला. लिंबू पिळू का? नको, असं छान लागतं. एक ठसका लागला तर सगळी माणसं काळजीने धावून आली. खरंच किती लकी आहे शुभू. इतकी छान फॅमिली मिळाली आहे त्याला. आणि त्या मूर्ख मदननी इतक्या चांगल्या फॅमिलीला इतका त्रास दिला. मॅडम, हा, काय विचार करायला सांग. काही नाही, जेवण खूप छान झालं, मला खूप आवडलंय. ही बया मला मुद्दाम जळवण्यासाठी करायला वाटतं. या श्रावणीला तर मी एक दिवस बघूनच घेईन. स्वीटी संग पंगा तुला लई महागात पडल बघ.
त्रास होतोय मला. आपल्याच घरात आपल्याला लपून छपून राहावं लागतंय. तू मामाशी बोल ना. मामा मला माफ करेल ना, सांग ना. मला हे घर सोडून नाही जायचं मॉम. ए मॉम, अगं काहीतरी बोल ना प्लीज. त्या श्रावणीने माझा अपमान केलाय. सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही. काय करतेस तू? अगं त्रास होतोय खूप मला, माझा होतोय मॉम. अगं जीव जायला होतोय ग मॉम. तू त्या जखमांवर मलम लाव, नाही तर मला डॉक्टर घेऊन प्लीज.